तालुक्याचे लोकप्रिय आमदार अनुराधाताई चव्हाण हे आत्ताच आपल्यामध्ये आलेले आहेत. रामबाबा शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सज्जन बादल साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पिंटाट साहेब व सर्वच मान्यवर यांना विनंती करतो, ताईंना आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचे आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो, आपण 2 मिनिटे उभे राहून माननीय अजितदादांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करूया. ताई वरुडकाजी गावाने आता ठरवलंय 2015ला मी ग्रामपंचायतला उभा होतो ताई, आणि मी फक्त एका मताने त्या ठिकाणी ग्रामपंचायत हरवली होती. चिठ्ठीवरती एका मताने नाही, मी टॉसवर ग्रामपंचायत हरलो होतो. आणि ती कसर काढण्याचं काम आता गावातील लोकांनी या ठिकाणी ठरवलंय. आणि भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार या वरुडकाजी गावातून अतिशय मोठ्या मतांनी पुढे राहणारे, हा विश्वास आपल्याला या ठिकाणी मी देतो. डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला, गावकऱ्यांनी आणि परिसरातील लोकांनी ज्या ज्या कामासाठी मला संधी दिली, मी ते प्रामाणिकपणे या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे. वरुडकाजी आणि सुलतानपुरातील गावातील सर्व मंडळीला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाचा विषय आम्ही 2 वर्ष त्या ठिकाणी काम करून तो आज पूर्ण केलाय. आणि लोकांनी त्यासाठी मोलाचं सहकार्य मला त्या ठिकाणी केलं. त्यानंतर नानांनी शाळेची जबाबदारी दिली ताई. गेल्या 20-25 वर्षात शाळेची कामं झालेली नाही, ते आम्ही 1.5 वर्ष त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय. आणि ज्या वेळेस लोकांना आम्ही मदतीची मागणी केली की आपण अशा सामाजिक कामामध्ये पुढे आलं पाहिजे, त्यावेळेस लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून सर्वांनी त्या ठिकाणी मदत केली आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, या करमाड जिल्हा परिषद आणि वरुड पंचायत समिती आणि करमाड पंचायत समितीच्या या ठिकाणी उमेदवारांना भाजपच्या का निवडून द्यायचे. इथून होतो आणि आपल्याला मागे विधानसभेला पण चांगले आशीर्वाद इथे मिळाले. अनेकदा नानांना पण इथे आशीर्वाद मिळाले. मार्केट कमिटीचा पण, म्हणजे जवळजवळ प्रत्येकच वेळेस आपल्या नवसाला जुन्नेश्वर पावलेले आहे. अशा ठिकाणी आज शुभारंभ होत आहे आणि या शुभारंभा प्रसंगी आज इथे भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहे. भारतीय जनता पार्टीचा जय असो, माता की वंदे वंदे. आपल्यासोबत आहे शेखरदादा दानवे, वरुडकाजी जिल्हा पंचायत समितीचे उमेदवार. तर आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्कार. आपल्या वार्डात समस्या तर भारतीय जनता पार्टीच्या
त्या वरुड पंचायत समितीतून मला या ठिकाणी तिकीट मिळालं. हा मुळात ग्रामीण भाग असल्या कारणाने या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे मी ज्या ठिकाणी या ठिकाणी निवडणूक लढतोय तर या सगळ्या ठिकाणी शेतकऱ्याच्या निगडीत हे सर्व प्रश्न या ठिकाणी आहेत, ज्यामध्ये पंचायत समितीच्या अंतर्गत असलेले योजना ज्या आहेत, विहिरी असेल, त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांसाठी जनावरांसाठी गोठा असेल, त्यानंतर अवजारं असतील, त्यानंतर पालक रस्ते असतील, जिल्हा परिषदच्या अंतर्गत येणारे कामं असतील, या सर्व समस्या या भागात आहे. गेल्या मागील काळात या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आणि ते सभापतीही झाले होते, पण त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या योजना झाल्या नाही आणि ज्या योजना करायच्या त्यासाठी हप्ते घेऊन टक्केवारी घेऊन काम मंजूर करण्याचा धंदा त्या ठिकाणी त्यांनी चालवला होता आणि ते मोडीस काढण्यासाठी जनतेने आम्हाला संधी द्यावी यासाठी आम्ही लोकांकडे मत मागत आहे. सर आपण समस्या या समस्या सोडवण्यासाठी आपण काय करतो? नाही, मी तेच अगोदर बोललो की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे. जर लोकांनी जनतेने या ठिकाणी आशीर्वाद दिले तर नक्कीच या समस्या ज्या आहेत या सोडण्यासाठी मी सदस्य झाल्यानंतर मी प्रामाणिक प्रयत्न करेन आणि कुठल्याही प्रकारचे काम या भागामध्ये शिल्लक राहणार नाही. लोकांच्या अडचणी या ठिकाणी दूर करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. महिला आणि प्रशिक्षित बेकारासाठी तुम्ही काय करता? हे मुळातच आमची केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे आणि निश्चित हेही सांगतो की पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आमची सत्ता येणार आहे आणि याच्यामध्ये या महाराष्ट्राच्या याच्यामध्ये आता लाडकी बहीण योजना असेल, महिलांना संजय गांधी निराधार असेल, श्रावण बाळ योजना असेल आणि विविध बचत गट याच्या माध्यमातून या सरकारी योजना महिलांसाठी चालू आहे. अनुदान आहे हेही या ठिकाणी महिलांसाठी चालू आहे. आणि एक विषय तुम्ही जो दुसरा केला की बेरोजगारीसाठी काय विषय आहे, तर आपण बघत असाल तर या जिल्ह्यामध्ये हे आशिया खंडातील सगळ्यात मोठे EV स्टेशन हा संभाजीनगर जिल्हा होतो. DMIC असेल, शेंद्रा MIDC असेल, तर बऱ्याच या ठिकाणी योजना आणि बेरोजगारांसाठी नोकरीची सुविधा संधी या ठिकाणी उपलब्ध होते. पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बीजेपीला कसं पाहिजे? तर पंचायत समितीच्या निवडणुकीवर जनतेने आपलं मत हे ठरवलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या बाजूने मत हे लाडक्या बहिणी असतील आणि या भागातील शेतकरी असतील ज्यांनी ठरवलं आहे की भाजपचे या ठिकाणी उमेदवार निवडून द्यायचे. जागा आता नाही, एकच सांगणार आहे की आपल्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवाराला कुलकर्णी असेल आणि करमाड पंचायत समितीचे जे डॉक्टर कोंडे असतील त्यांना निवडून द्या. आपल्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत.